नमस्कार. भूमी की रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी रोजच्या जीवनातील सिंपलशी थाळी करणार आहोत. तर या थाळीमध्ये आपण चटपटीत टोमॅटो चटणी, मसाला खिचडी सोबतच सांडगी मिरची, अगदी मस्त अशी सिंपल थाळी करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी आपण अर्धा ते पाऊण वाटी मुगाची डाळ घेऊया आणि 1 ते 1.5 वाटी तांदूळ घेऊया. दोन्ही छान स्वच्छ धुवून घेऊया. 5 मिनटं पाण्यामध्ये भिजत घालून ठेवूया आणि नंतर आपल्याला कणिक मळायला घ्यायची आहे आणि 10 ते 15 मिनटं कणिक मळण्यासाठी ठेवून देऊया. चला तर मग सुरुवातीला खिचडी करून घेऊया. सुरुवातीला आपण खिचडीकरिता कुकरमध्ये मी 1 चम्मच तूप टाकलं आहे आणि अर्धा वाटी तेल टाकलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच जिरं, अर्धा चम्मच मोहरी, बारीक चिरलेला सुका कांदा, बारीक चिरलेला ओला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता. तर हे सर्व मिश्रण छान 2 ते 3 मिनटं परतून घेऊया. तर ही मसाला खिचडी अगदी झटपट होतो, खायला तर अप्रतिम लागतो. नंतर यामध्ये आपल्याला अगदी 1 ते 2 गाजर आणि 1 बटाटा घातलेला आहे. यामध्ये तुम्ही पुन्हा फ्लावर किंवा बीनस अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वापरू शकता. नंतर बटाटे आणि गाजर 2 ते 3 मिनटं छान परतून घेऊया आणि अगदी सॉफ्ट करून घेऊया आणि नंतर यामध्ये काही बेसिक मसाले घालूया. तर यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच हळद, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ, गरम मसाला. तर सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया. अगदी कमी आचेवर आपल्याला हे सर्व मसाले शिजवून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाला अजिबात जळणार नाही. तर अशा प्रकारे सर्व मसाले छान शिजवून घेतल्यानंतर आपल्याला इथं बारीक चिरलेला 1 टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत अगदी 2 मिनटं परतून घेऊया आणि नंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालणार आहोत. तर अशा प्रकारे आपले सर्व जिन्नस घालून झाले, कोथिंबीर घालून झालं आणि नंतर आपल्याला यामध्ये भिजत ठेवलेली डाळ आणि तांदूळ पण घालायचे आहे. अगदी छान सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया आणि यामध्ये आपण ज्या वाटीने डाळ तांदूळ घेतले होते त्याच वाटीने जवळपास 3 वाट्या मी पाणी घालणार आहे. तर सुरुवातीला आपण 2 शिट्ट्या होईपर्यंत मोठ्या गॅसवर ठेवणार आहोत आणि तिसरी शिट्टी आपल्याला कमी आचेवर करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे इथं मी पाणी घातल्यानंतर कुकर लावल्यानंतर आपल्याला सुरुवातीला 2 शिट्ट्या मोठ्या आचेवर आणि 1 तिसरी शिट्टी लहान आचेवर. चला तर मग कुकर मी साईडला ठेवून घेते, म्हणजे साईडच्या गॅसवर ठेवते आणि इथं चटणी करायला घेते. तर अशा प्रकारे इथं आपण टोमॅटो चटणी करण्याकरिता 1 वाटी तेल घेतलं. त्यामध्ये जिरं, मोहरी, बारीक चिरलेल्या 2 ते 3 मिरच्या, सुके कांदे, ओले कांदा अगदी 2 ते 3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये अर्धा चम्मच हळद, 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ घालूया. सर्व मिश्रण छान एकजीव करून घेऊया, ढवळून घेऊया. अगदी थोडं पाणी घालून घ्या, जेणेकरून मसाले अजिबात जळणार नाही आणि नंतर यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. तर अशा प्रकारे इथं मी टोमॅटो घातल्यानंतर अगदी 1 ते 1.5 चम्मच कसुरी मेथी घातली आहे. सर्व मिश्रण छान ढवळून घेऊया आणि टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊया. तर अशा प्रकारे इथं चवीपुरती अगदी थोडी मी साखर घातलेली आहे. आपण ही चटणी जवळपास 7 ते 8 मिनटं छान सॉफ्ट होईपर्यंत पूर्णपणे मी शिजवून घेतली. तुम्ही बघू शकता चटणीला अगदी मस्त पाणी सुटलेलं आहे. टोमॅटो पूर्णपणे सॉफ्ट झालेले आहे आणि चटणी छान अशी घट्टसर दाटसर आलेली आहे. नंतर यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि चटणी 2 मिनटं अशीच ठेवून देऊया. तर अशा प्रकारे इथं आपला संपूर्ण स्वयंपाक तयार आहे आणि खिचडीसोबत खाण्याकरिता अगदी मस्त चुरचुरीत लागणारी सांडगी मिरची पण इथं मी तळून घेतलेली आहे आणि या सांडगी मिरचीची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. नक्की जाऊन बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर अशा प्रकारे इथं अगदी आपला मस्त अगदी घरगुती साहित्यामध्ये किंवा अगदी साधा सिंपलचा असा आपला जेवणाचा बेत तयार आहे. सोबतच मी इथं आलूचे कापसुद्धा केले होते.
तर अशा प्रकारे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.